नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल झोपळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा कृषी विभाग कळवण. बऱ्याच दिवसापासून मला बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले, तर सर तुम्ही बेसल डोसविषयी माहिती कधी सांगणार आहेत. तर त्याबाबत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आपण नीट समजून घ्या. कारण बेसल डोस हा केव्हा टाकायचा असतो याची माहिती आणि बेसल डोस का गरजेचा आहे तर याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसल डोस आपण ज्याला म्हणतो, हा आपण लागवडीपूर्वी जे जमिनीमध्ये खत मिक्स केलं जातं त्याला हे बेसल डोस असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय करतो, कांदा लागणमध्ये आपण आपल्या मनात अनेक शंका असतात. त्या शंका म्हणजे अशा की नेमकी कुठलं खत टाकायचं, त्याच्यामध्ये कोणत्या खताने चांगला रिझल्ट येऊ शकतो आणि कुठलं खत आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. मग बरेच लोकांमध्ये कन्फ्युजन असतं आणि मग लोक काय करतात की याला विचार त्याला विचार, मग चुकीची माहिती आणि मग विनाकारण खतांचा जो वाढणारा खर्च जो होतो तो ह्या आपल्या चुकीच्या काही गोष्टींमुळे होतो. बरेचसे लोक मला असं सांगतात का आम्ही खत टाकताना हे 15 दिवस झाल्यानंतर 20 दिवस झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही गोल मारतो कांद्यावर त्यानंतर आम्ही खत टाकतो. पण शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस कांद्याची रोपं लागण करतो त्या टायमाला ते जमिनीतून काढून डायरेक्ट आपण दुसऱ्या जमिनीमध्ये लागवड करत असताना त्या रोपाला कुठलं तरी अन्नद्रव्य हे लवकरात लवकर त्याला पोहोचणं गरजेचं असतं. कारण की त्याला जो त्याचं वाढण्याची जी स्थिती असते त्या स्थितीमध्ये त्याला जर खत व्यवस्थित दिले गेले तर आपल्याला त्याच्यातून चांगला उत्तम रिझल्ट मिळू शकतो. मग याच्यासाठी पर्यायी काय आपण कुठले खतं घेऊ शकतो, तर एकदम साध्या सोपं सरळ भाषेत पहिले खतांचं समजून घ्या की आपल्याला खतं टाकायचे कुठले. खतांमध्ये प्रामुख्याने आपल्याला जे बेसल डोसमध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये नत्रस, पुरत, पालाश हे 3 घटक आपले आले पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 8-21-21 घेऊ शकता, नंतर 12-32-16 घेऊ शकता, 15-15 घेऊ शकता, 10-26-26 घेऊ शकता. त्याच्याचसोबत तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स आपल्याला बेन्झिल सल्फर, जे सल्फर असलेलं कुठलंही एक खत टाकायचे त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याच्यासोबत अजून तुम्हाला 2 ते 3 किलो मायक्रोरायझा हे तुम्ही घ्यायचे. आता याचं एकरी प्रमाण असं आहे तर जर समजा तुम्ही एका एकरला तुम्हाला खत टाकायचं असेल तर एका एकरला 50 किलोची 10-10-26ची बॅग, म्हणजे नत्रस पुरत पालाची कुठली 50 किलोची बॅग, त्याच्यामध्ये तुमचं 10 किलो सल्फर आलं पाहिजे, नंतर 2 किलो मायक्रोरायझा आलं पाहिजे आणि 2 किलो ट्रायकोडर्मा घेतलं पाहिजे. आता ट्रायकोडर्मा किंवा मायक्रोरायझा याच्यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल तुम्ही त्याच्यामध्ये ते मिक्स करू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे का आपण जे खत मिक्स करतोय ते मिक्स करताना त्याला पूर्ण एकत्र सगळे मिक्स केल्यानंतर तो जो आपला बेड आहे त्या बेडमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे वापरणं फार मोठं गरजेचं आहे. कारण की सिंगल सुपर फॉस्फेटचा उपयोग असा आहे का त्याच्याने आपल्या जमिनीची भुसभुशीतपणा हा चांगला वाढतो. दुसरं, मायक्रोरायझा काय करतं का मायक्रोरायझा हे तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले अन्नद्रव्य जे पिकापर्यंत पोहोचू शकत नाही, जे पिकापर्यंत उपलब्ध होऊ शकत नाही, ते उपलब्ध होऊन देण्यासाठी जे आपण खतं टाकतो ते आपटेक होण्यासाठी आपल्याला मायक्रोरायझा हे चांगलं काम करत असतं. त्याच्यासोबत आपण काय करतो का युरिया पण आपण आपला आग्रह असतो की युरिया टाकायचा का नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे आपण जर युरियाचं जास्त प्रमाण जर युरिया वापरला तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक परिणाम हे कांदा पिकावर दिसून येतात. मग त्याच्याऐवजी आपल्याला पर्याय म्हणून आपण जर समजा त्या मिक्स केलेल्या खतामध्ये जर अर्धा बॅग आपण अमोनियम सल्फेट जर टाकलं तर अमोनियम सल्फेट हे काय करतं का पिकाला हळूहळू नत्राचा पुरवठा करायसाठी उपलब्ध करण्याचं एक चांगलं साधन आहे. आणि ते काय करतं जमिनीत गेल्यानंतर पिकाला हळूहळू नत्र पुरवायचं काम ते अमोनियम सल्फेट करत असतं. त्याच्यामुळे युरिया कसा असतो का युरिया हा पाण्याबरोबर विरघळून लगेच तो तात्काळ जरी इफेक्ट देत असला पण आपल्याला जर अमोनियम सल्फेट जर मिळत असेल तर अमोनियम सल्फेट हा अतिशय चांगला पर्याय. अमोनियम सल्फेटमध्ये का सांगतो का अमोनियम सल्फेटमध्ये तुम्हाला 2 घटक मिळतात. एक तर त्याच्यासोबत तुम्हाला अमोनियम सल्फेट पण मिळतात आणि दुसरं त्याच्यात सल्फर पण आहे ॲडिशनल आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी सोबत असल्यामुळे काय होतं का तुम्हाला एक्स्ट्रा सल्फर घेण्याचं काही काम पडत नाही आणि तुम्ही 10-26-26 किंवा 12-32-16, 8-21-21 तुम्ही जे कुठलंही नत्रस पुरत पालायुक्त खत घ्याल त्याच्यामध्ये जर तुम्ही आपलं हे टाकलं अमोनियम सल्फेट तर तुमचं युरिया आणि सल्फर या दोन्हींची कामं त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतात.
आता हे केव्हा टाकायचं आहे आपल्याला, का आपण ज्यावेळेस कांदा लागण करतोय, तर कांदा लागण करण्याच्या आधी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही कांदा लागण करणार आहे त्यावेळेसच तुम्ही ते मिक्स करून तुम्ही पहिले सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही लगेच हे खतं टाका आणि ते जमिनीमध्ये आपोआप चांगले मिक्स केले जातील. अशा पद्धतीने आपण काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करा. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक कांदा लागणची खुटीवर लागण करता आणि अजून एक दुसरी पद्धत आहे. तर त्या पद्धतीने आपण लागण करतो. तर खुटीवर ज्यावेळेस आपण लागण करत असतो त्या टायमाला तुम्हाला आपोआपच ते खत त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं किंवा हे वाफे ओढतो त्याच्यामध्ये ते खत चांगल्या पद्धतीने मिक्स होऊन जातं. आणि मग कांदा लागण झाल्यानंतर तुम्ही लगेच ताबडतोब त्याच्यासोबत पाणी भरता. तर पाणी भरल्यानंतर तुम्हाला त्याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला एक 8 ते 10 दिवसामध्ये लगेच कांदा तुमचा सरळ म्हणजे कांदा जो असा आपण वाकलेलं रोप असतं ते सरळ उभं राहील आणि उभं राहिल्यानंतर त्याला जो अन्नद्रव्य तुम्हाला पिकाला लागणार आहे ते चांगल्या पद्धतीने हे उपलब्ध होऊ शकतो. आता बरेचसे शेतकरी काय करतात का कारण नसताना आपण कोणाचं तरी ऐकतो आणि मग सर हे औषध वापरू का, ते खतं वापरू का, मग ते विनाकारण खर्च करण्याचा प्रयत्न करतात. तर मी तुम्हाला एकच सांगतो का कुठल्याही जास्त खतांचा वापर न करता जे आपल्याला आवश्यक खत आहेत त्याचा तुम्ही वापर करा आणि कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्या पिकाचं चांगलं उत्पादन घ्या. कारण की जास्त जरी खतांचं प्रमाण झालं तरी सुद्धा कांद्याच्या पिकाला ही हानी पोहोचू शकते. आणि जे मी तुम्हाला आज खतं सांगितले तर हे अमोनियम सल्फेट जे आहे ते खरं तर म्हणजे जे थंडीचे दिवस असतात थंडीच्या दिवसामध्ये जे नत्राचं पुरवठा पिकाला होण्यासाठी जी गरजेची आवश्यकता आहे तर ते त्याच्यामध्ये एक आयन्स असतात तर ते आयन्स उपलब्ध करून त्या पिकापर्यंत पोहोचवण्याचं हे चांगलं काम करतात. म्हणून परत एकदा सांगतो की तुम्ही कुठलंही नत्रच पुरत पालाशयुक्त 8-21-21, 10-26-26, 12-32-16 तुम्हाला जे कुठलं ग्रेड भेटेल ते त्याच्यासोबत तुम्ही अमोनियम सल्फेट घ्या आणि त्याच्यामध्ये मायक्रोरायझा 2 किलो आणि ट्रायकोडर्मा 2 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट याचा वापर करा. तर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपली कांदा लागण झाल्यानंतर आपल्याला लगेच गोल मारायचं नाहीये. काही लोक म्हणतात का लगेच गोल मारलं तर तण कमी येतं. पण जर ते अजून पीक स्टेबल झालेलं नाही, त्याची कुठली स्टेबिलिटी नाहीये, त्याला अजून जगण्यासाठी ते म्हणजे तयार नाहीये, परिपक्व नाहीये आणि तुम्ही त्याच्यावर जर लगेच गोल मारलं तर त्याचा देखील तुम्हाला रोपावर परिणाम दिसू शकतो. रोप पिवळं पडणार, त्याच्यावर स्कॉर्चिंग येणार अशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यासोबत तुम्ही काय करा का तुमचं बेसल डोस झाल्यानंतर कांदा लागण झाल्यानंतर तुम्ही साधारणतः 20 ते 21 दिवसानंतर आपल्याला तणनाशक मारायचंय. तणनाशक सुद्धा मोजक्या प्रमाणात मारायचंय. त्याचं प्रमाण काही लोक जास्त करून टाकतात तरी सुद्धा त्याचा रिझल्ट हा चुकीचा येतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं तरी एक 15 दिवसांनी 20 दिवसांनी तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक त्याच्यामध्ये कॉपर कंटेंट असलेलं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. त्याच्यामुळे जो करपा वगैरे आहे तो ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये येणार नाही आणि चांगलं रोप हे तुमचं कांद्याचं रोप हे चांगलं दिसेल किंवा कांद्याची वाढ चांगली दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला 40 दिवसानंतर 40 ते 45 दिवसानंतर दुसरा हात खताचा द्यायचा आहे. त्याच्यामध्ये देखील युरियाचा वापर करायचा नाही. त्याच्यात देखील तुम्हाला फक्त वापरायचं असेल तर अमोनियम सल्फेट घ्या. त्याच्यामध्ये DAP घ्या आणि DAP सोबत तुम्ही MOP म्युरेट ऑफ पोटॅश हे तुम्ही त्याच्यासोबत देऊ शकता. याचं प्रमाण अतिशय नगण्य ठेवा. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एकराला जर 1 बॅग लागली असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण बॅगमध्येच त्याचा वापर करा. जास्त खतांचा वापर करू नका. त्याच्यासोबत तुम्ही जैविक औषधं सुद्धा काही आपल्याला सांगितले होते का दशपर्णी अर्क, जीवामृत आता तुम्ही जर तयार केला असेल तर तुम्ही त्याचा वापर हे करू शकता. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला एक आव्हान करतो की कुणाच्याही प्रलोभनाला चुकीच्या माहितीला बळी न पडता आपण योग्य सल्ला घेऊनच योग्य खतांची निवड करा. कारण की ह्या वर्षी कांद्याला पाहिजे तसा दर नव्हता. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आधीच खराब आहे आणि जर आपल्याला कुठेतरी कांद्याचं पीक चांगलं घ्यायचं असेल तर आपण खतांचं नियोजन व्यवस्थित करून त्याच्यावर होणारा खर्च कमी करून तरच आपल्याला याच्यातनं मार्ग मिळू शकतो. तर ही काही बेसिक गोष्टी होती. तर अधिक माहिती जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या कार्यालयाशी डायरेक्ट संपर्क करू शकता. तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळवण किंवा मला डायरेक्ट जरी फोन केला तरी मी तुम्हाला या माध्यमातून आपल्याला सगळं माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर या बेसल डोसबद्दल कांदा लागणच्या मी आज तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती नक्कीच तुमच्या उपयोगात येईल. तर कांदा लागणसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.